नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर। विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नमस्कार, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा गावाजवळ असलेल्या शिवांश पेट्रोल पंपासमोर लक्झरी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला। या अपघातात मोटारसायकलवर मागे बसलेल्या 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून चालक तरुण गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात 9 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडला। मिळालेल्या माहितीनुसार श्रीनाथ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक AR 01 6363 धुळ्याकडून सुरतकडे भरधाव वेगात जात होती। यावेळी चिंचपाडा गावातील रेल्वे स्टेशन फाट्यासमोरून ऋषभ अतुल जैन आणि महेश राजेंद्र निकम हे हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH39 AG 8521 ने रस्ता ओलांडून महालक्ष्मी हॉटेलकडे जात होते। लक्झरी बसच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगईने आणि निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत मोटारसायकलवर मागे बसलेला महेश राजेंद्र निकम वय 18 राहणार चिंचपाडा याचा मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालक ऋषभ अतुल जैन वय 18 राहणार चिंचपाडा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर लक्झरी बसचा चालक अपघाताची कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पसार झाला आहे। या प्रकरणी परमेश्वर लोटन महाले राहणार चिंचपाडा यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी लक्झरी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106 1 281 125 अ 125 व आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 134 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी मोसिम शेख, विसरवाडी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।